नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर, दिलीपराव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी दिलीप बापू देशमुख म्हणाले की खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांचं घर म्हणजे शिंगणापूर आहे। कुणी कधीही रिकाम्या हाताने परत येणार नाही। या अशा वागण्यामुळेच बहुतेक मेहकर मतदारसंघात पराभव झाला असेल, कारण मेहकर मतदारसंघातील जनतेला या गोष्टी कळाल्या नसतील। कोणत्याही माणसाचे काम जर अगदी वेळेवर न कष्ट घेता, न मेहनत घेता, न खर्च लागत झाले तर त्या कामाची किंमत बहुतेक राहत नाही। असाच प्रकार मेहकर मतदारसंघात दिसून येत आहे। दोन्ही नेते 24 तास जनतेच्या सेवेत आहेत, रात्रंदिवस जनसेवा करतात। मात्र एवढे करूनही रायमुलकर साहेबांचा पराभव हे दुर्दैवच म्हणावं लागेल। असो, झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा व येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, असे दिलीप बापू देशमुख यांनी सांगितले। या कार्यक्रमाला कुंदन देशमुख, शाखा प्रमुख रमेश घोडके, उपसरपंच संजय शेळके, रवी सुर्वे, हिमत शेवाळे, विष्णू राठोड, गोपाल सुर्वे, गणेश आडे, कैलास राठोड, साहेबराव शेवाळे, भागवत साळवे, धनराज जाधव, प्रेमदास जाधव, अरविंद इंगळे, गजानन व्यवहारे, कैलास गावंडे, दिलीप इंगळे, परसराम जाधव, मधुकर जगताप, विठ्ठलवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परत थोडस ते फोटो झाला पाहिजे, ते काढून असे थोडं बाजूला कोणी आणतो मी पलीकडून आणतो मी आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो
फोटो घे मामा एक नंबर बापू घ्या बापू बापू हे नाही अरे पण बाकी लोकायला म्हणाले बापू वर पा या सरपंच मामा तुम्ही जर म्हणलं उद्यापासून सुरू करायला लागला तर लगेच उद्या चालू होते काही अडचण फक्त नाही आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे अडचण आली मामा येऊ दे मामा येऊ दे मामा हो रस्ता इथे बाबासाहेब पुढे आणला आहे आज थोडंसं काय हे ते समजलं जात आहे या सरपंच या आलो की आम्ही हजर हो ना माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांनी आपल्या विठलवाडी गावामध्ये भेट दिली। भेट देताच आपल्या 2 कार्यक्रमाचे उद्घाटन केले। ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभामंडप आणि आपल्या विठ्ठल रुक्माई यांचं पूर्ण आवारामधील प्युअर ब्लॉक यांचं काम आपले आमदार साहेब संजयजी रायमुलकर यांच्या काळामध्ये घडलेलं होतं आणि त्यांच्या हाताने आज इथे उद्घाटन समारंभ पार पडला। तसेच आपण इथे जमलेलो आहोत आणि आमदार साहेबांचे सत्कार करतील आमचे मामाश्री शिवरामजी राठोड। हा हे काय पाटील हे मागे चाल समोर घ्या काय काम नाही ओके नाराज काम नाही दत्ता घेतलं पाहिजे। इकडे हार्दिक शुभेच्छा। या कार्यक्रमचं निमित्त की जे आमदार साहेबांच्या कार्यकाळात मंजूर झाले, काहीचे टेंडर आले होते, काहीचे वर्क ऑर्डर आल्या होत्या, त्याचंच आज आमदार निधीतून इथलं पेवर ब्लॉक आणि सामाजिक न्यायमधून समाज मंदिर जे सभामंडप जे मागासवर्गीय मंडळीला गावकऱ्यांनी शब्द दिला होता आणि त्याची पूर्तता निश्चितच आमदार साहेबांनी केलेली आहे। बंधूंनो, आता इथं सर्व ज्येष्ठ मंडळी जुना जर काळ आठवला तर निश्चितच सर्वांच्या अंगाला काटे येतील
की ज्यावेळेस भाऊ आमदार नव्हते प्रतापराव, तेव्हापासूनचा जर पाहिला तर आपला हा भाग दुष्काळी होता. तसं पाहिलं तर या आपल्या परिसरानं माग एवढे पडले नाहीत, परंतु काही गाव पुढारी असतात की जे शिवाच्या बाहेर कवा जात नाहीत, पण गावात पिना मारणं याले त्याला चालू ठेवतात आणि निश्चितच काही त्याला बळी पडले. प्रत्येक गावात, तुमच्या गावात म्हणून नाही, प्रत्येक गावात असं काही मतं आमदार साहेबाला कमी पडले नाही. 1 लाख मतं पडले. 3-4 हजारानं पराजय होणं म्हणजे ही तुमच्या आमच्या सर्व गावातल्या कार्यकर्त्याची की 10-10 मतं जरी एका बूथवर वाढवले असते तर आपला पराजय झाला नसता. मतं कमी पडले नाही, परंतु असं म्हणा की लोक चाटा मारायला आपल्यापेक्षा गेले. आपण बसलो कामाच्या भरोशावर आणि लोक बसले याच्या. नाही तर आता विठ्ठलवाडीवाल्यासारखं तर नशीबवान गाव नाही. आपला हा तलाव भाऊ कोणाच्या काळात झाला नाही तर आपल्याला जिंचभर बी जमीन ओलिती नव्हती. तिकून जनुन्याचा सनराज तलाव जर्मन डॅम मध्ये त्यावेळेसही मंजूर झाला की जेणेकरून आपण जे एकाच पिकावर पावसाळ्याच्या भरोशावर राहत होतो, निश्चितच आपण आज डबल काही टिपल पिकं घ्यायला लागले. काही आठवलं असेल, एक दुष्काळ होता, पाणी नव्हती, लाईन तोडली होती. त्यावेळेस लाईनीवर खांब्यावर येऊन मी तिथं लाईन जोडून दिली होती. जर आठवत असेल तर. नाही आठवते का की तलावातून पाणी उचलत देत नव्हते. असं मला एक सांगा की इकडल्या भागात आमच्या सारख्या असतील, आम्ही नसलो तर प्रत्येक आमदार साहेबाचं किंवा खासदार साहेबाचं घर कसं आहे, शनी शिंगणापूर आहे. कोणी जाण कोणी या. आणि निश्चितच त्याचाच हे दुरुपयोग झाला. कारण जे आपले काम करायचे जायचे, पण विरोधाला कवा जाणवलं नाही की एवढा विरोधातला आपण याला मतं देत नाही, याला गावात विरोध करतो, मतं देतो आणि आमदार साहेबाकडे त्याचे गेलं की ते काम करून घ्यायचे. आणि त्याचाच हा परिणाम आहे. कवा चुकूनही हे विरोधात आहे का हा आपला आहे का तुकला हे पाहिलं नाही. शनी शिंगणापूर या बिगर दरवाजाचं कोणी दर्शन घेऊन जा. परंतु कृपया असं कोणीही समजू नका की आमदार नाही. हे आपल्या भाई आजही मग सर्वांच्या जनतेतील मनाचे आमदार आहेत. जे विद्यमान असतील त्याच्यापेक्षा 10 पट कामं निश्चितच मंजूर करून ते आणतील आणि होणार नाही अशी मी त्यांच्या वतीनं तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. असं कोणी पाळवू नका की नाही कवाई जा. जे आमदार होते त्यावेळेस जात होते, त्या हक्कानं आजही जा, सर्वांना कामं करून घ्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय गजानन महाराज की जय. भागवत घे. घे भागवत घे 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 घे. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.